पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साधा प्रश्न विचारला आईनी, कुठे गेली होतीस? पण राहू देत, तू तरी काय करणार? खोटं बोलताना एवढी सारवासारव तर करावी लागेलच ना तुला। आई मी खोटं बोलते? काय झालंय केतकी? कशाला उगाच विषय वाढवतेस तू? मी विषय वाढवते? आई तुम्ही सांगा, मी वाढवते का विषय? केतकी, तू गप्प बस बघू। अजिबात वाद नकोय मला। ही अशी का बघतीये? रुपाली, तू वर जा, आराम कर। आणि तुला भूक लागली असेल ना, नेत्रा काहीतरी खायला करून देईल तुला। तुम्ही जेवलात का आई? काय झालं? जेवला नाही तसं? नाही। स्वयंपाक झाला नाहीये का? काय ग? तू गेली होतीस का बाहेर कुठे? काय ग? तू काय विचारते मी? स्वयंपाक झाला नाही अजून? वाजले किती? बाहेर गेली होतीस का? काय ग? अगं हो, हाल्या प्रश्न काय विचारतेस? मी तुझ्याशी नाही ना बोलत आहे केतकी, थांब ना जरा। बाहेर गेली होतीस का की नाही? हो, गेले होते मी बाहेर। रुपाली, तू वर जा, आराम कर, जा। नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का? म्हणजे अनिलच्या घराबाहेर फोनचा आवाज आला होता। तो आवाज जर नेत्राच्याच फोनचा असेल तर आत्ता लगेच कळेल। बाईसाहेब, तुम्ही मला का फोन करताय? केतकी काकू, तुम्हाला या फोनची रिंगटोन बदलता येते? तुला लागला का? मी नैना, माझी मैत्रीण आहे ना, तिला लावत होते फोन। चुकून लागला असेल, सॉरी। काय झालं डोक्याचं कळत नाही। काकू, आपण स्वयंपाकाची तयारी करायची? काकू, स्वयंपाकाची तयारी करूया ना? हो। Is currently switched off. Please try after some time. दारू पिऊन उलटला असणार कुठेतरी। घोळ घातले नाहीत काही अनिलने म्हणजे झालं। लवकर आलात आज? कमाल आहे तुझी।
नेहमी म्हणतेस घरी लवकर का नाही येत, आणि आज घरी लवकर आलो तर विचारते लवकर का आलात. नाही म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना की आज उशीर होईल, क्लायंट बरोबर डिनरला जायचंय. हो, कॅन्सल केलं मी. का अचानक? सहज. सहज? बरे आहात ना तुम्ही शेखर? उत्तम आहे, ठणठणीत आहे. तू कशी आहेस? असं का बघतेस? काही नाही. काय झालं सांगशील? किती दिवसांनी मला तू कशी आहेस म्हणून विचारलं शेखर. नेत्रा या घरात आल्यापासून तुम्ही विचारलंच नव्हतं असं कधी. इट्स ओके. बरी आहे मी, बरं वाटतंय आता. मी आईंना पण म्हणत होते मगाशी, चूक झाली माझी, मी असं नको होतं वागायला. मला माहितीये या घरात माझी काळजी घेणारी, माझ्यावर जीव लावणारी माणसं आहेत. मला त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर जगायचंय शेखर. मला त्यांना दुखवायचं नाहीये. खरंच चूक झाली माझी. मी पुन्हा असा वेडेपणा नाही करणार. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? साहेब, तुम्ही रुपालीबाई साहेबांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. म्हणजे रुपालीबाई साहेबांचा आधीचा नवरा सापडलाय. मी चेंज करतो, थकलोय. साहेब, कॉफी आणली तुमच्यासाठी. सॉरी, ब्लॅक कॉफी आणली आहे. साहेब घ्या ना, कॉफी थंड होईल. साहेब काय झालंय? तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी? काही चुकलंय का माझं? नाही. साहेब काय झालंय? तुम्ही का चिडलात माझ्यावर? फोन दे मला तुझा. फोन दे, मला चेक करायचा तुझा फोन. करू चेक? हो. माझा नंबर नाहीये का तुझ्याकडे? की डिलीट केलास? नाही आहे. नाही की आहे? नाही म्हणजे आहे. नाही म्हणजे आहे? हो आहे. आहे ना? मग तू फोन मला का नाही केलास? बाबांना का फोन केलास माझी चौकशी करायला? बॉडीगार्ड, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही साहेब. नाहीये विश्वास? म्हणजे तसं नाहीये, विश्वास आहे. आहे ना? मग फोन बाबांना का केलास तू? अच्छा, मग माझ्याबद्दल तुझ्या मनात अजूनही राग आहे? नाही साहेब. आणि जरी तो असेल ना तरी डिलीट करायचा लगेच. काय? कम ऑन, लेट्स स्टार्ट दिस अगेन. फ्रेंड्स, फ्रेंड्स. नाइस. आणि नो ओव्हर थिंकिंग. नेत्रा, तुझ्याशी बोलायचंय.
लवकर तुझ्या रूम मध्ये ये. साहेब तुम्ही कॉफी घ्या, नाहीतर थंड होईल. मी आले. नाही पण ही शेअर करायची ना माझ्या बरोबर तुला. जरा काम आहे साहेब म्हणून. तुम्ही घ्या कॉफी घ्या. बॉडीगार्ड नेत्रा पटकन ये. मला पटकन सांग, तुला अनिल विषयी काय कळलंय? हा, तुला तो कुठे सापडला, काय करतो तो, कुठे असतो तो, तुला हे सगळं कसं कळलं? मला सगळं नीट सांग. हो साहेब, मी तुम्हाला सगळं सांगते, कारण मी सगळं आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. सगळं पाहिलंस पण नक्की काय पाहिलंस तू? साहेब रुपाली बाईसाहेब गेली अनेक हा काय साहेब गेली अनेक वर्ष रुपालीबाई साहेब गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत. पण रुपाली तर म्हणाली तिला अनिल विषयी काहीच माहिती नाही. त्यांना सगळं माहिती आहे साहेब. त्या अधूनमधून त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटत असतात आणि त्यांना पैसे सुद्धा देतात. मी आज स्वतः पाहिलंय ते कुठे राहतात ते. नेत्रा तुला कळतंय तू काय म्हणतेस ते? खूप मोठा दावा करतेस तू. हो साहेब, पण मी जे पाहिलंय तेच तुम्हाला सांगते. सत्य कधी ना कधी बाहेर पडणारच होतं. ते आज बाहेर पडलंय. नेत्रा चल माझ्या बरोबर. नाही साहेब थांबा. नेत्रा आता मला प्लीज थांबू नकोस. चल. साहेब प्लीज ऐका माझं. आता कुठेच नको जाऊया. ऐका ना, मला असं वाटतंय की हे सगळं जर रुपालीबाई साहेब समोर असतानाच बाहेर आलं तर जास्त बरं होईल. म्हणजे थँक्यू. हे अरबट चरबट खाण्यापेक्षा ना जेवून घे व्यवस्थित. आई तुला कालच सांगितलं होतं मी डिनरला बाहेर जाणार आहे म्हणून. अरे रोज काय बाहेर जातोस तू? आई तुला माहिती तू हल्ली फाल्गुनी सारखी बोलायला लागलीस. का असं? कर काय करायचं. काय झालं? असं का बघताय? नाही काय नाही. आई जेवली? आई तुम्ही आल्याशिवाय जेवणार आहेत का? बोलवा तुम्हीच त्यांना. हां मी बोलवतो. आई
मिस्टर राजाध्यक्ष आणि नेत्रा यांच्यात काहीतरी सुरू आहे असं वाटत नाही का तुला? म्हणजे बघ ना, बघावं तेव्हा दोघं एकत्र असतात, काहीतरी फिशी आहे. काय बोलतोयस तू? आधी म्हणाला होतास आधी आणि नेत्राचं काहीतरी, आता मोठं शेखर. आय नो, पण हे बघ, हे अद्वैतचं रक्षा कवच असणं वगैरे ही सगळी नाटकं आहेत आणि हे मिस्टर राजाध्यक्षांना पण खूप व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे आहे, काहीतरी मोठा घोळ आहे. तुझं लक्ष आहे ना व्यवस्थित नवऱ्यावर? उगाच काहीतरी बोलू नकोस. या बाबतीत शेखरवर पूर्ण विश्वास आहे माझा. विश्वास तर माझ्या बाबांनी ठेवला होता तुझ्यावर. काय झालं? बोलायच्या गोष्टी असतात सगळ्या, तसं काही नसतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तेजस तू गप्प बस. तुझा विश्वास आहे ना? ठीक आहे मग. पैसे जेवायला वाढू नको. आज सुखाने जेवून घ्या तुम्ही. म्हणजे जेवण तयार आहे, तुम्ही सुद्धा जेवून घ्या आरामात. मी वाढते. आई येते. तेजस, फाल्गुनी आणि तन्मयला जेवायला पाठव. तुझं काय, तू नेहमीप्रमाणे बाहेर जेवायला जाणार असशील ना? तुम्ही नका ना त्याच्याकडे लक्ष देऊ. तुम्ही जेवून घ्या. रुपाली, आपल्याला उद्या बाहेर जायचंय. कुठे? सरप्राईज आहे, कळेल. हॅलो आबा, सॉरी, मी बाहेर होते आणि फोन खोलीत होता ना, त्यामुळे जरा उचलायला वेळ लागला. काही हरकत नाही बाळा. आधी मला सांग, तू कशी आहेस? मी बरी आबा, तुम्ही कसे आहात? हा, मीही बरा आहे. आबा, मला तुमचा आशीर्वाद हवाय. माझं जाऊ दे ग. साक्षात देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. पण का ग, आज काही विशेष आहे का? हो आबा, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय आहे आज? आबा, इतके दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं ते मिळालंय. रुपाली बाईसाहेबांच्या पहिल्या नवऱ्याचा पत्ता लागलाय आणि आज आम्ही तिथेच जाणार आहोत. बाळा, ही सत्य असत्याची लढाई आहे आणि विजय सत्याचाच होणार आहे. पण तू सावध राहा बाळा. ही माणसं बरी नाहीयेत ग. हो आबा. आणि पुढे काय होतं ते कळव हा मला. काळजी घे ग स्वतःची. हो आबा. ठेवतो हा.